म्हणजे षटक समाप्तीचा इशारा करतायत. पहिलं षटक संपतंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर मोडकवाडी स्पोर्ट्स संघाची धावसंख्या पोहोचते धावफलकावरती बिनबाद 5 धावा पोहोचल्या जात आहेत. वाल्मिकी पठार क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष सन्माननीय आदरणीय आमचे बंधू नितीन साहेब यांनी सुद्धा आम्हाला या ठिकाणी आमंत्रित केलं समालोचनासाठी. त्याचबरोबर वाल्मिकी पठार क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष सन्माननीय आदरणीय आमचे बंधू राहुल डीजे यांनी सुद्धा या ठिकाणी आमंत्रित केलं. दोन्ही मान्यवरांचं अगदी मनाच्या अंतःकरणापासून आभार. वैयक्तिक पहिला आणि संघासाठी दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज सळवे स्पोर्ट्स संघाकडून प्रशांत एक अनुभवी गोलंदाज आहे आणि मात्र अगदी पहिलं षटक हाताळणारा गोलंदाज श्रवण याच्या पावलावरती पाऊल ठेवून गोलंदाजी करावी लागेल. ते प्रशांत याला ओहो चांगली सुरेख गोलंदाजी अगदी अचूक टप्पा पकडलाय प्रशांत. सातत्याने या सुद्धा गोलंदाजाचा मी उल्लेख करतोय कारण एक मोठा अनुभव असलेला हा खेळाडू प्रशांत. परंतु स्ट्राईक वरती मात्र फलंदाज आहे कशा पद्धतीने सामना करेल आता मात्र हात खोलावे लागतील या मोडकवाडी स्पोर्ट्स संघाच्या खेळाडूंना. ओ फटका खेळला. या फटक्यावरती किती धावाची क्षेत्ररक्षण येईल. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं त्याच्या माध्यमातून एक धाव पूर्ण. एक या धावाच्या साहाय्याने एक या धावाच्या मदतीने धावफलक पुढे सरकतोय. धावफलकावरती धावा जोडल्या जात आहेत 6 धावा. ओ काय गोलंदाजी सुरेख गोलंदाजी. फार वेगाला प्रत्युत्तर देऊ शकत नाही फलंदाज. चांगली गोलंदाजी करतोय तो प्रशांत. अगदी रनअप सुद्धा चांगलं पाहायला मिळतंय त्याच्या माध्यमातून. एक क्रिकेटचा चांगला अनुभव असलेला हा गोलंदाज प्रशांत. आता मात्र कुठेतरी मोडकवाडी स्पोर्ट्स संघाला मोठे फटके खेळून धावसंख्येला आकाराने उकार द्यावा लागेल आणि तीच रणनीती केली आहे. सरळच्या समोरच्या दिशेने खेळायला हा चेंडू सरळ जातोय सीमारेषा बाहेर येतोय. उत्तुंग दणदण आणि खणखणीत षटकार. एक क्लासिकल स्ट्रोक त्याच्या बॅट मधून आम्हाला पाहायला मिळाला. तोच फलंदाज रोहन याच्या बॅट मधून एक चांगला फटका त्याच्या बॅट मधून पाहायला मिळाला कुठेतरी. आता मात्र प्रशांत वरती दबाव वाढवण्याचा प्रयत्न दिसतोय रोहन याचा. रोहन सुद्धा एक स्फोटक फलंदाज म्हणून त्यांना आपली ओळख निर्माण केली. तोच रोहन मैदानाच्या आतमध्ये अक्षरशः मैदानाला आग लावून दिले. तेच रोहन प्रशांत वरती हल्ला चढवलाय. सुरुवातीचे चेंडू मात्र सावध पद्धतीने खेळल्यानंतर मात्र कुठेतरी आता हल्ला चढवायला सुरुवात केली तेच रोहन. चला प्रशांत स्पीडअप घ्या प्लीज विनंती असेल. प्रशांत ओ पटका खेळाय. येतोय दणदण आणि खणखणीत षटकार आणि या षटकाराची संघाची धावसंख्या पोहोचते धावफलकावरती 18. आता मात्र रोहन थांबायचं नाव घेत नाही. अक्षरशः चांगली फलंदाजी त्याच्या माध्यमातून आम्हाला पाहायला मिळते. चौकार आणि षटकाराची आतषबाजी करणारा खेळाडू म्हणून ओळखला जातोय. ओ मिस टायमिंग स्ट्रोक. आता मात्र क्षेत्ररक्षक अशा चेंडू खाली जेल होईल का आणि चले जावचा इशारा केलाय रोहन. ते सळवे स्पोर्ट्स संघाला दोन्ही संघाच्या संघनायकांनी याची नोंद घ्या. 2 षटकांचा खेळ आहे आणि 12 चेंडू मध्ये 19 धावा बनवायच्या आहेत ते सळवे स्पोर्ट्स संघाला. वाल्मिकी पठार क्रिकेट असोसिएशन अंतर्गत भव्य रबर बॉल क्रिकेट स्पर्धा आयोजित श्री आई रासाई विठ्ठल देवी चषक अत्यंत भव्य दिव्य असं हे त्यांचं नियोजन. या आपल्या सकाळच्या सत्रापासून त्यांच्या माध्यमातून चांगलं नियोजन पाहायला मिळालंय. एक मानाची आणि अभिमानाची स्वाभिमानाची स्पर्धा ही खेळवत असताना
चला मोडकवाडी स्पोर्ट संघ कर्णधार विनंती असेल की आपण क्षेत्ररक्षण सजून घ्यायचंय, फार वेळ घ्यायचा नाही. पंच आपणाला सुद्धा विनंती असेल स्पीडअप करायला सांगा, विनंती असेल, कारण ही स्पर्धा आपल्याला वेळेत संपवायची याची सुद्धा नोंद घ्या. आयोजक कमिटीला सहकार्य राहू द्या. सडवे स्पोर्ट्स संघ चला सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे. हे पहा अजित 11 तामिने विपक्ष जयवीर मोडकवाडी दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे की आपण याच आहे टॉच का बॉस मध्ये या इथं मान्यवरांच्या हस्ते नाणेफेक केली जाईल, विनंती असेल. अजित 11 तामिने विपक्ष जयवीर मोडकवाडी संघ, आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर यास आपण कर्णधार रिपोर्ट करायचा येतं. सर्व संघाची एक अनुभवी जोडी मैदानाच्या आतमध्ये जाताना आपल्याला दिसते. वाल्मिकी क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष सन्माननीय आदरणीय राहुल डीजे आणि त्यांच्यासोबत असतील प्रशांत, एक अनुभवी जोडी मैदानाच्या आतमध्ये जाताना दिसते. चला राहुल आपण स्पीडअप घ्या, विनंती असेल. आयोजक कमिटीला सहकार्य करा, कारण अजून बरेच सामने आपल्याला खेळवायचे आहेत याची सुद्धा नोंद घ्या. पंच म्हणून अगदी काम पाहतायत ते सन्माननीय आमचे बंधू सुरेश यांच्या माध्यमातून चांगली पंचगिरी पाहायला मिळते. आम्ही विनंती करतो सुरेश दादा की आपण चला सामना पटकन चालू करून घ्या. स्ट्राइक वरती आहे तो राहुल, एक स्फोटक फलंदाज म्हणून ज्याने आपली ओळख निर्माण केली तोच राहुल. ओ पहिला चेंडूवरती मिस टायमिंग स्ट्रोक फसलाय की काय, यष्टरक्षक आहे चेंडू खाली आणि अगदी गोलंदाजाने प्रयत्न चांगला केला होता, परंतु नशिबाची साथ मिळाली नाही यष्टरक्षकाला. आणि तुम्ही कुठेतरी कॅच सोडताय म्हणजे सर मॅच सोडताय, कारण राहुल सारख्या खेळाडूचा मॅच सोडणं म्हणजे कुठेतरी तुम्हाला आता येणाऱ्या काळात महागात ठरू शकतं. आणि ही संधी मात्र निर्माण केली होती गोलंदाजानं, परंतु त्या संधीचं सोनं करता आलं नाही ते मोडकवाडी स्पोर्ट्स संघाच्या खेळाडूंना. कारण राहुल सारख्या खेळाडूचा तुम्ही झेल सोडताय म्हणजेच कुठेतरी मॅच सोडताय असं समीकरण येणाऱ्या काळात होऊ शकतं. कारण एक स्फोटक फलंदाज म्हणून सातत्यानं मी या खेळाडूचा उल्लेख करतोय तोच राहुल. ओहो अगदी क्रिकेटचं ब्रह्मास्त्र वापरलं होतं या गोलंदाजानं. यॉर्कर पद्धतीचा चेंडू होता आणि हा चेंडू काय नीटचा खेळता नाही ते राहुल सारख्या खेळाडूला मात्र कुठेतरी जकडून ठेवलंय, मोठे फटके खेळण्यापासून रोखून धरले, त्याच्या पायामध्ये अक्षरशः बेड्या ठोकल्या ते मोडकवाडी स्पोर्ट्स संघाच्या गोलंदाजाने. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज आहे तो अमर, एक चांगला गोलंदाज म्हणून अमरची सुद्धा ओळख निर्माण केली अमरनं. पुढील चेंडू अमर याचा, एक मोठा फटका खेळायचा होता परंतु प्रशांत याला मोठा फटका खेळायला नाही आणि धाव मात्र मिळेल. एक या धावाच्या साहाय्याने, एक या धावाच्या मदतीने धावफलक पुढे सरकतोय. धावफलकावरती धावा जोडल्या जातात 4. अजूनही अमरची कुठेतरी गोलंदाजी चांगली राहिली, पहिलं षटक हाताळतोय आणि पहिलं षटक हाताळत असताना अगदी अचूक टप्पा पकडला या गोलंदाजानं. एक चांगला गोलंदाज म्हणून सुद्धा त्यानं आपली सातत्यानं ओळख निर्माण केली. आता मात्र राहुल गेलाय, कशा पद्धतीचा सामना करेल पाहायचा आहे. हो फटका खेळाय परंतु क्षेत्ररक्षक आहे चेंडूवरती, किती धावा मिळतील, एक धाव पूर्ण खराब क्षेत्ररक्षक त्याचा फायदा उचल, लॉस टाकला, फेकी केली गेली, विकेटचं होईल का आणि गोलंदाजाला कुठंतरी चेंडू नीटचा अडवून धावचित करता आलं नाही फलंदाजाला आणि 2 धावा सुरक्षितरित्या पूर्ण 2 धावाच्या साहाय्याने धावफलक पुढे सरकतोय. धावफलकावरती धावा जोडल्या जात आहेत. या 2 धावाने धावफलक पुढे सरकतोय. संघाची सांघिक धावसंख्या पोहोचते 6. ओहो अगदी उसळी घेणारा चेंडू, पंचांकडे दाद मागले जाते, अगदी आशाभूत नजरेनं सर पाहिलं जातंय, परंतु पंच हे अपील फेटाळलं गेलेलं फलंदाजाचं एक निर्धाव चेंडू न सांगता होते आणि षटकातील चेंडू बाकी असतील, शेवटचा चेंडू बाकी असेल आणि शेवटच्या चेंडूवर राहुल यांच्या बॅटमधून एखादा मोठा फटका पाहायला मिळेल का.
कारण 2 षटकांचाच खेळ बाकी आहे आणि या षटकातील शेवटचा चेंडू ओहो अगदी निर्धाव चेंडू सुरेख गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल ते अमर यांच्या माध्यमातून कारण राहुल सारख्या खेळाडूला अगदी जाग्यावरून हलवून दिलं झालं नाही आणि आता मात्र चेंडू बाकी असतील 6 आणि समीकरण आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय 6 चेंडू मध्ये विजयासाठी धावा हवे असतील 13 6 चेंडू मध्ये 13 म्हणजे मोडकवाडी स्पोर्ट्स संघाने सुद्धा अगदी चांगली गोलंदाजी केली कारण अमरनं मात्र पहिलं षटक हातात असताना कुठेतरी संघाला सर चांगल्या स्थितीत नेऊन ठेवलंय एक त्याच्यासाठी सुद्धा एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या कारण एक चांगली गोलंदाजी कारण दोन्ही संघ अगदी तुल्यबळ संघ समजले जातात आता मात्र स्ट्राईक रोटेट झाली आहे आणि स्ट्राईक वरती गेलाय तो प्रशांत आणि नॉन स्ट्राईकला आहे तो राहुल या जोडीवरती मात्र जबाबदारी असेल आणि शेवटचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती गोलंदाजचं नाव पोहोचवायचं आमच्यापर्यंत सळवे स्पोर्ट मोडकवाडी स्पोर्ट किरण आणि 6 चेंडू मध्ये किरणला धावा रोखायचे आहेत ते 13 6 चेंडू आणि समीकरण आले 13 धावांचं प्रशांत आहे स्ट्राईक वरती हो पहिल्या चेंडूवरती फटका खेळा अगदी आडव्या बॅट न फटका खेळाय एक धाव पूर्ण दुसरी धाव घ्यायचा प्रयत्न होता पण तो राहुल प्रशांतला मना करतोय आता मात्र समीकरण सर आले 5 चेंडू मध्ये 12 धावांची गरज आणि या 12 धावा हा गोलंदाजी रोखेल का कारण टेनिस क्रिकेट खेळत असताना सर असं अनेक वेळा धावा रोखल्या गेल्यात जर या धावा रोखल्या तर आजच्या स्पर्धेचा हिरो ठरू शकतो मोडकवाडी स्पोर्ट्स संघाचे सर्व खेळाडू ग्रामस्थ गावकरी यांचं लक्ष लागून राहिलं असेल या खेळाडू चांगला भिरकावून दिलेला चेंडू मिड विकेटच्या दिशेने येतोय उत्तुंग दणदण आणि खणखणीत षटकार आणि या षटकारीनं विजयाच्या आशा कुठेतरी पल्लवित केल्या गेल्यात कारण विजयातील अंतर सर आता मात्र कमी होताना दिसतंय आपल्याला कारण राहुलने एक चांगली रणनीती आखली होती आणि राहुलनं मात्र प्रशांतला मना केला होता दुसरा धाव घेण्यासाठी कारण राहुलला मात्र माहित आहे की आपल्या मनगटात तो जोर आहे आणि आपण चेंडू भिरकावून देऊ शकतो आणि तेच काम करताना दिसतोय राहुल आता समीकरण आले 4 चेंडू आणि 4 चेंडू मध्ये विजयासाठी धावा हवे असतील 4 चेंडू आणि 4 चेंडू मध्ये विजयासाठी धावा हवेत 6 बघा मॅच सर होती कुठं आणि आणून ठेवले कुठं 4 चेंडू आणि 6 धावांची गरज आणि या धावा मात्र रोखायचे आहेत ते गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आहे किरणला मात्र ही जबाबदारी पार पाडावी लागेल कारण 4 चेंडू मध्ये 6 धावा रोखायचे आहेत ओ फटका खेळा क्षेत्ररक्षक आहे किती धावा मिळतील राहुलनं मात्र चेंडू खेळून काढलाय दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न लॉस्ट स्ट्राईकला फेकी केले धावचीत होईल का ओहो विकेटचं होतंय पतन म्हणजे क्रिकेट मधली सर आत्महत्या आपल्याला पाहायला मिळते धावचीच्या स्वरूपात प्रशांत बाद होता अगदी मोक्याच्या क्षणी हा फलंदाज बाद होतोय एक धाव सुद्धा अगदी महत्वपूर्ण ठरू शकते सर ही धाव आणि आता मात्र समीकरण आले 3 चेंडू आणि 3 चेंडू मध्ये 5 धावांची गरज सर पाहायला गेलं तर जर आता हा चेंडू जर निर्धाव आला तर मात्र कुठेतरी समीकरण बदलू शकतं कारण हा चेंडू मात्र निर्धाव येणं गरजेचं आहे ते मोडकवाडी स्पोर्ट्स संघाला आणि गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आहे तो किरणला मात्र ही किमाया करावी लागेल कारण हा चेंडू मात्र निर्धाव टाकावा लागेल आणि तो जर चेंडू पूर्ण ग्रामस्थ गावकरी आणि क्रिकेट रसिकांचं लक्ष लागून राहिले ते किरण याच्या गोलंदाजीवरती आणि स्ट्राईक मात्र रोटेट केले ते राहुलला मात्र माहित आहे की आपण स्ट्राईक वर राहणं किती महत्वाचं आहे आणि तीच किमया करताना हा दिसतोय फलंदाज काय समीकरणाला काय मॅच पाहायला मिळाली आपल्याला 3 चेंडू आणि 5 धावांची गरज आमचा गुणलेखक म्हणून सकाळच्या सत्रापासून चांगलं काम पाहतोय तो आमचा लहान बंधू मनवीर त्याच्या माध्यमातून चांगल्या गुणलेखन आपल्याला पाहायला मिळाले ओहो अशी गोलंदाजी करून चालणार नाही आणि या चेंडूवरती धावा मिळतील 2 म्हणजे धावफलक पुढे सरकतोय आणि 3 चेंडू मध्ये 3 धावांची गरज अशी गोलंदाजी करून चालणार नाही या गोलंदाजीला अचूक टप्पा पकडावा लागेल कारण राहुल सारख्या फलंदाजाला चांगली गोलंदाजी करावी लागेल अवांतर धावा देऊन चालणार नाही ओ पुन्हा 30 दशा आणि दशा आता मात्र कुठेतरी मोडकवाडी संघ बॅकफूट वरती सर येताना आपल्याला दिसतोय आणि सर्व स्पोर्ट्स संघाचं पारडं जड होताना दिसतंय फक्त विजयाची औपचारिकता बाकी ओहो फटका खेळाय राहुल यांच्या बॅटमध्ये क्षेत्ररक्षक आलाय अगदी चितेच्या चपळाप्रमाणे क्षेत्ररक्षण करतोय आणि या अजूनही मॅच जिवंत आहे या मॅच मध्ये समीकरण आले 2 चेंडू आणि 1 धावांची गरज म्हणजेच ज्योतिर्लिंग स्पोर्ट नाटोशी संघावर ज्या पद्धतीने मॅच झाली
त्याच पद्धतीनं ही मॅच सर आपल्याला होताना दिसते, कारण 2 चेंडू मध्ये 1 धावा म्हणजेच आता समीकरण आपण पोहोचवतोय तुमच्यापर्यंत. कशी रणनीती आखली जाईल, कारण 2 चेंडू मध्ये 1 धाव रोकेल का किरण, आणि ती त्याला किमया करायची आहे. जर 2 धावा रोखल्या तर खरं सर आज खरोखरच हा हिरो ठरू शकतो, आणि तो हिरो ठरवण्याचा चान्स त्याला मात्र आलाय. स्ट्राइक वरती आहे फलंदाज ओ काय गोलंदाजी, सुरेख गोलंदाजी. पहा समीकरण काय आले, 1 चेंडू आणि 1 धावांची गरज सर. मॅच होती कुठे आणि आली कुठे. अगदी ही जर मॅच उपस्थित सर्व क्रिकेट रसिकांना आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या, कारण 1 चेंडू आणि 1 धावांची गरज. पाहायचं आहे की मॅच कुणाच्या बाजूने जाईल, मोडकवाडी संघ की सळवे संघ, विजयाचा मानकरी कोण ठरेल. 1 चेंडू आणि 1 धावांची गरज, आणि स्ट्राइक वरती मात्र फलंदाज आहे प्रणव. स्ट्राइक वरती आहे प्रणव आणि गोलंदाजी मार्क वरती आहे गोलंदाज किरण. शेवटचा चेंडू बाकी आहे, शेवटच्या चेंडूवरती 1 धाव पाहिजे. अगदी क्षेत्ररक्षण जवळ लावलं जातं, म्हणजे फलंदाजावरती दबाव वाढवण्याचा सर प्रयत्न दिसतोय, आणि 1 चेंडू फक्त हाताळायचा आहे. दोन्ही टीमचं लक्ष लागून राहिलंय, अगदी श्वास रोखून धरलाय प्रत्येकानं. एक रंगतदार सामना आपल्याला पाहायला मिळाला. शेवटचा चेंडू, शेवटच्या चेंडूवरती 1 धाव पाहिजे. ओ अगदी शेवटच्या चेंडूवरती मोडकवाडी स्पोर्ट्स संघानं अगदी मॅच जिंकल्या, आणि राहुल सारखा खेळाडू मात्र नॉन स्ट्राईकला राहिला. काय मॅच होती, आणि मॅच आणून कुठे ठेवली. स्वतः मात्र आता नाराज असेल तो राहुल टीजे, वाल्मिकी क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष. नॉन स्ट्राईकला तर राहिला, अगदी त्यानं मात्र मॅच एक हाती आणली होती, परंतु नॉन स्ट्राईकला राहिल्यामुळं ही मॅच त्यांच्या हातून जाते. विजय टीमचं अभिनंदन आणि पराजय टीमचं सुद्धा आभार. चला पुढील मॅचचं नाणेफेक केली जाते. सन्माननीय आमचे आयोजक यांच्या माध्यमातून हे नाणेफेक केले जाते. यानंतर पुढील मॅचचं समालोचन उरण गावचे सुपुत्र सन्माननीय आदरणीय विजय सर यांना मी विनंती करतो की दादा आपण समालोचन करायचंय. मोडकवाली टॉस जिंकलेला आपला निर्णय लवकर कळवा, आणि दोन्ही संघाच्या विनंती आहे संघटनाला की 12 प्लेयर पाठवा. दोन्ही संघाचे 12 प्लेयर पाठवायचे इकडे. चला मॅच लवकर चालू करा, पिढा पिढावायची आहे. त्यानंतर पुढील सामना आहे, आम्ही लगेच पोखरो जाऊ. त्या संघानायकांनी न्यू स्टार विपक्ष विघ्नार्था पाळशी त्यांचा होणारा सामना आहे, याची नोंद घ्यायची आहे.